मी मनीषा, तुम्हा सर्व मैत्रिणींचे मनापासून स्वागत। आज आपण बाही डिझाइन बघणार आहोत। खूप सोपी पद्धत आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका। इथे बघू शकता बाहीचं कटिंग मी करून घेतलेलं आहे। तुम्ही तुमच्या मापानुसार इथे बाहीचं कटिंग सुद्धा करून घ्यायचं आहे। इथे बघू शकता बाहीची उंची 5.5 इंच आहे। घडी इथे मी 10ची टाकलेली आहे। हे पहा, अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा तुमच्या मापाचं कटिंग करून घ्यायचं आहे। इथे बघू शकता खोलगट बाजू आहे ती पुढची बाजू आहे। हे पहा, असं मार्किंग करून घेते। खोलगट बाजू आहे तिथेच फक्त अशा पद्धतीने, कारण की काय होतं जोडताना आपलं मागे पुढे होऊ शकतं। आता इथे आपल्याला अस्तर जोडून घ्यायचं आहे। हे पहा, उलट बाजू चेक करायची आहे। बघू शकता अशा पद्धतीने समोर समोर ठेवून घ्यायचं आहे। ही सुईची बाजू आहे वरच्या बाजूची। आता ह्याच्यावरती आपल्याला अस्तर, हे पहा बघू शकता ही खोलगट बाजू ही पुढच्या बाजूला असते, असं ठेवून घ्या म्हणजे तिथे तुमचं उलट होणार नाहीये। हे पहा, ही सुद्धा मार्किंग केलेली खोलगट बाजू आहे पुढच्या बाजूची, समोरासमोर ठेवून घ्यायचं आहे म्हणजे तुमचं तिथे जॉईन करताना उलट होणार नाही। हे पहा अशा पद्धतीने बघू शकता इथे, आणि आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे दोन्ही सुद्धा बाह्या इथे। आता इथे आपल्याला दाबटीप टाकून घ्यायची आहे। पहा अशा पद्धतीने अस्तर ह्या बाजूला करून घ्यायचं आहे आणि एकदम कडेकडेला इथे बघू शकता, हे पहा अशा पद्धतीने इथे एकदम कडेकडेला आपल्याला दाबटीप टाकून घ्यायची आहे। दोन्ही बाह्यांना सुद्धा आपल्याला त्याच पद्धतीने करायचं आहे। आता इथे बघू शकता आतमध्ये आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने एकदम कडेकडेला आपल्याला शिलाई सुद्धा मारून घ्यायची आहे। आता इथे पाठीमागच्या बाजूला सुद्धा दोन्ही बाजूंना आपल्याला व्यवस्थित शिलाई करून घ्यायची आहे आणि शिल्लक राहिलेला कपडा इथे आपल्याला कट करून घ्यायचा आहे। आणि व्यवस्थित मध्यावरती मार्किंग सुद्धा करून घ्यायचं आहे। बाही जॉईन करताना आपण नेहमी लक्षात ठेवायचं आहे मध्यापासूनच जॉईन करून घ्यायची आहे। हे पहा अशा पद्धतीने हे मी कटिंग करून घेतलेलं आहे। इथे बघू शकता आता इथे आपल्याला अशा पद्धतीने बाही ह्याच्यावरती ठेवून द्यायची आहे। पहा अशा पद्धतीने बघू शकता इथे, हे पहा अशा पद्धतीने आता इथे मध्यावरती मार्किंग करून घ्या। हे पहा अशा पद्धतीने बाही जोडताना लक्षात ठेवायचं आहे नेहमी मध्यापासूनच आपल्याला सुरुवात करायची आहे, किंवा असं मार्किंग करून ठेवायचं आहे म्हणजे आपलं लक्षात राहील। आता इथे आपल्याला काय करायचं, हे पहा अशा पद्धतीने पकडा आणि असं मार्किंग करून घ्यायचं आहे। बघू शकता हे पहा अशा पद्धतीने दोन्ही सुद्धा बाह्यांवरती मध्यावरती व्यवस्थित असं मार्किंग करून घ्यायचं आहे। ह्या सुद्धा बाजूला त्याच पद्धतीने करायचं आहे। सुंदर अशी आपली इथे बाही डिझाइन तयार होणार आहे। असं मार्किंग करून घ्यायचं म्हणजे आपलं तिथे चुकणार नाही, एकसारखं होईल सगळं पूर्ण व्यवस्थित। हे पहा अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आहे दोन्ही सुद्धा बाजूंना अशाच पद्धतीने। आता इथे आपल्याला ह्या कापडापासून 3.5 इंचाच्या पट्ट्या काढायच्या आहेत। हे असं मार्किंग करून घ्यायचं आहे। सुंदर अशी आपली इथे बाही डिझाइन तयार होणार आहे। बघू शकता इथे अशाच पद्धतीने कपडा जर कमी असेल तर एकाला एक जॉईन करून घ्या। हे पहा अशा पद्धतीने एकदम व्यवस्थित मार्किंग करून आपल्याला काढून घ्यायचे आहेत। हे पहा हे एका लाईनीमध्ये मी कट करून घेते। हे पहा अशा पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचं आहे। दुसरी सुद्धा ह्याच्यावरती ठेवायची आहे आणि अशाच पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायची आहे। हे पहा इथून बघू शकता, हे पहा अशा पद्धतीने दुसरी सुद्धा पट्टी आपल्याला कट करून घ्यायची आहे। दोन्ही सुद्धा पट्टी आपल्याला सेमच झाल्या पाहिजेत, अशा पद्धतीने आपल्याला त्या कट करून घ्यायच्या आहेत। आता इथे आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे। एकदम कडेकडेला आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे आणि सुईचं सुद्धा करून घ्यायचं आहे। आता इथे एका बाजूला फक्त शिलाई करून घ्यायचं आहे। हे पहा अशा पद्धतीने बघू शकता इथे। आता इथे बघू शकता शिलाई मारून घेतली। आता हे आपल्याला सुईचं करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने पकडून बघू शकता इथे अशा पद्धतीने आपल्याला हे पूर्ण कपडा सुईचा करून घ्यायचा आहे। हे पहा अशा पद्धतीने, हे पहा अशा पद्धतीने बघू शकता इथे।
हे पहा अशा पद्धतीने पूर्ण कपडा आपल्याला सुईचा करून घ्यायचा आहे. हे सुद्धा त्याच पद्धतीने करून घ्यायचं आहे. दोन्ही सुद्धा इथे बघू शकता मी सुईचं करून घेतलेलं आहे, हे सुद्धा आणि हे सुद्धा. आता इथे बघू शकता दोन्ही बाजूंना आपण मध्यावरती मार्किंग करून घेतलेलं आहे. आता इकडच्या बाजूला 2 इंच घ्यायचं आहे मार्किंग करून. हे पहा बघू शकता इकडच्या बाजूला 2 इंच मार्किंग करून घ्यायचं आहे आणि ह्या सुद्धा बाजूला 2 इंच मार्किंग करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने इथे सुद्धा ह्या बाजूला सुद्धा 2 इंच घ्यायचं आहे आणि ह्या सुद्धा बाजूला 2-2 इंचाचं मार्किंग करून घ्यायचं आहे. इथे बघू शकता इथे आपल्याला 2.5 इंचाचं मार्किंग करून घ्यायचं आहे. ह्या बाजूला 2.5 इंचाचं आणि ह्या बाजूला 2.5 इंचाचं मार्किंग करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने बघू शकता इथे हे पहा ह्या सुद्धा बाजूला त्याच पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आहे. थोडंसं डार्क करायचं आहे अशा पद्धतीने, म्हणजे ह्या बाजूला सुद्धा आपलं सेमच मार्किंग होऊन जाईल. हे पहा अशा पद्धतीने ह्याच्यावरती बाई ठेवून द्यायची, मध्यावरती बरोबर ठेवून घ्या. हे पहा अशा पद्धतीने बघू शकता इथे, आणि म्हणजे तुमचं व्यवस्थित इथे सेम मार्किंग सुद्धा होऊन जाणार आहे. इथे बघू शकता हे मार्किंग झालेलं आहे, ह्याच्यावरती असं मार्किंग करून घ्यायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने इकडच्या सुद्धा बाजूला ह्याच पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आहे, म्हणजे दोन्ही सुद्धा बाजूंचं तुमचं सेम मार्किंग तिथे होऊन जाणार आहे. आता इथे आपल्याला तेवढ्या मापाच्या बरोबर पट्ट्या कट करून घ्यायच्या आहेत. हे पहा असं मार्किंग करून घ्यायचं आहे. इथे एवढी पट्टी आपल्याला इथे कट करायची आहे. हे पहा असं मार्किंग करून घ्यायचं आहे. हे पहा बघू शकता इथे तेवढ्या मापाच्या आपल्याला बरोबर पट्ट्या इथे कट करून घ्यायच्या आहेत. ही सुद्धा पट्टी बघायची आहे केवढ्या मापाची आपल्याला लागते तेवढी मापाची बरोबर इथे आपल्याला कट करून घ्यायची आहेत. हे पहा अशा पद्धतीने आपल्याला इथे पट्ट्या कट करून घ्यायच्या आहेत. आता ह्याच्यावरती ठेवून अशाच पद्धतीने आपल्याला इथे सुद्धा पट्ट्या कट करून घ्यायच्या आहेत. बघू शकता इथे म्हणजे तुमचं समान मार्किंग सुद्धा होईल आणि एकसारख्या पट्ट्या सुद्धा लागल्या जातील. इथे बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला ही पट्टी सुद्धा ह्याच्यावरती ठेवून एक समान अंतरावरती आपल्याला कट करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने बघू शकता इथे. आता ह्या पट्ट्या आपल्याला जॉईन करून घ्यायच्या आहेत. हे पहा इथून सुरुवात करायचं आहे, थोडंसं अंतर वरच्या बाजूला ठेवायचं आहे. आपल्याला तिथे बाही सुद्धा जॉईन करून घ्यावी लागते आणि व्यवस्थित जॉईन करून घ्यायची आहे. आता इकडची बाजू आपल्याला जॉईन करून घ्यायचं आहे, थोडंसं लूज ठेवायचं आहे. अशा पद्धतीने एकदम नॉर्मल, फक्त हे अशा पद्धतीने थोडंसं एकदम नॉर्मल आणि व्यवस्थित हे सुद्धा तिन्ही सुद्धा आपल्याला शिलाई करून घ्यायचं आहे. इथे बघू शकता अशा पद्धतीने आपण ही शिलाई करून घेतलेला आहे. आता हा शिल्लक राहिलेला कपडा व्यवस्थित कट करा. हे अशा पद्धतीने बघू शकता इथे अशा पद्धतीने आपल्याला हे शिल्लक राहिलेलं कट करून घ्यायचं आहे. आता इथे आपल्याला मणी लावायचे आहेत, बरोबर हा मध्य आहे त्याच्यावरती अशा पद्धतीने बघू शकता इथे हा कपडा सर्वात आधी पॅक करून घ्यायचा आहे. त्यासाठी शिलाई करताना थोडंसं लूज ठेवा, म्हणजे व्यवस्थित तुमचं होऊन जाणार आहे. अशा पद्धतीने व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे. इथे बरोबर आपल्याला एक मणी सुद्धा लावून घ्यायचं आहे. इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार मणी सुद्धा लावू शकता. हे अशा पद्धतीने इथे मी मणी लावून घेणार आहे. हे पहा इथे पूर्ण व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने व्यवस्थित पूर्ण आपला मणी सुद्धा पॅक झाला पाहिजे. बघू शकता इथे खालच्या बाजूने सुद्धा व्यवस्थित एकदम पॅक करून घ्यायचं आहे. बघू शकता इथे अशा पद्धतीने एकदम पॅक करून घ्या आणि दोरा तोडताना थोडासा असा वरती तोडा, जास्त पण खाली तोडू नका, नाहीतर लगेच निघून जाईल ते. आता इथे सुद्धा मणी लावून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने एकदम व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे. बरोबर मणी एकदम व्यवस्थित आणि मध्यभागी लावून घ्यायचे आहेत. दुसऱ्या सुद्धा बाहीला आपल्याला अशाच पद्धतीने मणी लावून घ्यायचे आहेत. इथे सुद्धा व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपण इथे दुसऱ्या सुद्धा बाहीला आपल्याला अशाच पद्धतीने मणी लावून घ्यायचे आहेत. ह्या कापडापासून आपल्याला त्रिकोण तयार करायचे आहेत. बघू शकता इथे 2 इंच कपडा घेतलेला आहे. इकडच्या बाजूने सुद्धा मी 2 इंच घेतलेला आहे. आता इथे आपल्याला छोटे छोटे त्रिकोण तयार करायचे आहेत. हे पहा अशा पद्धतीने पूर्ण सर्व आपल्याला ह्याच पद्धतीने करून घ्यायचे आहेत.
आता इथे आपल्याला 2.5 इंच अंतर ठेवायचं आहे. इकडच्या बाजूला 2.5 इंचावरती एक मार्किंग करून घ्यायचं आहे आणि ह्या बाजूला सुद्धा 2.5 इंचावरती एक मार्किंग करून घ्यायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने ती आपली फिटिंगची बाजू आहे ती सोडून द्यायची आहे. इकडची सुद्धा ही बाजू आपल्याला सोडून द्यायची आहे आणि ते लावून घ्यायचे आहेत आपल्याला एकसारखे आणि व्यवस्थित. आता इथे आपल्याला लेस लावून घ्यायची आहे. तर इथे आपल्याला बाही जॉईन करून घ्यायची आहे. बाही जॉईन करताना नेहमी मध्यापासून सुरुवात करायची आहे. आता इथे फिटिंग करायची आहे. पहा अशा पद्धतीने पकडायचं आहे. इथे आपल्याला आता फिटिंग करायची आहे. परफेक्ट बसणारा मापाचा ब्लाऊज तुम्ही इथे घ्यायचा आहे. दंडघेर मोजून घ्यायचा आहे आपला किती आहे हे पहा इथे मार्किंग करून घ्यायचं आहे. बघू शकता इथे असं मार्किंग करून घ्यायचं आहे आणि हे पहा अशा पद्धतीने मी फिटिंग करत असते. हा मुंडा मोजून घेत असते पूर्ण. इथे बघू शकता पहिली शिलाईची टिप असं मार्किंग करून घ्यायचं आहे आणि पूर्ण ब्लाऊजची कंबर मोजायची आहे आणि तुम्ही त्याचा चौथा भाग इथे टाकायचा आहे. अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा तुमच्या ब्लाऊजची फिटिंग करायची आहे. एकदम परफेक्ट बसून जाते फिटिंग. इथे बघू शकता असं मार्किंग करायचं आहे. एकदा तरी त्या पद्धतीने तुम्ही फिटिंग करायची आहे. आता इथे बघू शकता दंडगेर आपला 7 इंच आहे. हे पहा अशा पद्धतीने मी मोजून घेतलं 7. आता इथे सर्वात आधी 7 वरती मार्किंग करून घ्यायचं आहे. इथे बघू शकता असा मुंडा मोजून घ्यायचा आहे. तुमचा जो असेल तो तुम्ही इथे टाकू शकता. इथे बघू शकता अशा पद्धतीने हा सुद्धा असा ब्लाऊज पकडायचा आहे म्हणजे तुमची तिथे फिटिंग सुद्धा चुकणार नाहीये. हे अशा पद्धतीने पकडायचं आहे. जिथं भरत आहे तिथं असं मार्किंग करून घ्यायचं आहे. पूर्ण ब्लाऊजची कंबर मोजून घ्यायची आहे. आता इथे बघू शकता अशा पद्धतीने ब्लाऊज पकडायचा आहे व्यवस्थित. हे अशा पद्धतीने आलवारमध्ये पकडायचं आहे. फक्त फिटिंग करताना नेहमी काय करत जा अशी कंबर मोजून तुम्ही फिटिंग करत जा म्हणजे फिटिंग तुमची एकदम परफेक्ट येऊन जाणार आहे. हे पहा अशा पद्धतीने व्यवस्थित आपल्याला पकडायचं आहे. पहा अशा पद्धतीने आता इथे ब्लाऊज आपला मापाचा संपलेला आहे. तिथे काय करायचं आहे हे पहा असं मार्किंग करून घ्यायचं आहे. तुम्ही सुद्धा त्याच पद्धतीने करायचं आहे. तुमची फिटिंग तिथे कुठेही चुकणार नाहीये. एवढं फक्त करून बघा तुम्ही एकदा. मी बरेच व्हिडिओ टाकलेले आहेत ज्या पद्धतीने बऱ्याच मैत्रिणींच्या सुद्धा फिटिंग एकदम व्यवस्थित आलेली आहे. आता हे अंतर आपल्याला मोजून घ्यायचं आहे. हे अशा पद्धतीने पकडायचं आहे. आपलं 3.5 भरलेलं आहे. हे टोक 3.5 वरती ठेवून घ्या. जेवढं सुद्धा भरेल त्याच्यावरती हे टोक ठेवून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने बघू शकता मध्य झाला. परत एकदा म्हणजे आपले 4 भाग तिथे तुमचे निघून जाणार आहेत. हे अशा पद्धतीने आता जेवढं तुमचं शिल्लक राहील ते तुम्ही फिटिंगचं परफेक्ट आपलं मार्किंग तिथे निघून जातं. आता इथे बघू शकता अशा पद्धतीने आपलं जेवढं आहे शिल्लक तेवढं इथे बघू शकता एवढं तेच मार्किंग करायचं आहे. इथे हे पहा अशा पद्धतीने बघू शकता इथे. आता इथे काय करायचं आहे हे मार्किंग दंडघेरचं मार्किंग मुंडा मार्किंग
केलेला अशा पद्धतीने पट्टीचा वापर केला तरी चालेल, म्हणजे तुमची फिटिंग तिथे कधीही चुकणार नाहीये। आता इथे बघू शकता अशा पद्धतीने आपण तिथे लाईन सरळ ओढून घ्यायची आहे। हे पहा, आता इथे बघू शकता अशीच लाईन इथे सरळ ओढून घ्यायची आहे। खूप सोपी पद्धत आहे, तुम्ही एकदा तरी ही पद्धत वापरायची आहे, तुमचा ब्लाऊज तिथे कधीही चुकणार नाहीये फिटिंग मध्ये। हे पहा, आता बघू शकता इथे अशा पद्धतीने एक सरळ लाईन ओढून घ्यायची आहे, खूप सोपी आहे। आता इथे काय करायचं आहे, ही शिलाई झाल्याच्या नंतर जास्त जवळ सुद्धा घ्यायची नाहीये, इथे एक मारून घे शिलाई आणि इथे एक मारून घ्यायची आहे। अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा करायचं आहे। बघू शकता इथे खालीपर्यंत, म्हणजे तुमची फिटिंग सुद्धा एकदम सरळ लाईनीमध्ये येऊन जाणार आहे। तुम्ही ते पट्टीचा वापर करा, म्हणजे तुमच्या तिथे कुठेही चुकणार नाही। फक्त तुम्हाला एवढंच करायचं आहे, दंडगेर मोजायचं, तिथे मार्किंग करायचं, मुंडा मोजून घ्यायचा, तिथे मार्किंग करायचं, कंबर पूर्ण मोजून घ्यायची आहे। जेवढं शिल्लक राहील त्याचा तुम्ही चौथा भाग तिथे काढायचा आहे आणि मार्किंग करून घ्यायचं आहे। तुमची फिटिंग तिथे कधीही चुकणार नाही, फक्त एकदा तरी ही पद्धत तुम्ही वापरायची आहे। अशा पद्धतीने आपली बघू शकता इथे बाही डिझाइन तयार झालेली आहे। तुम्ही सुद्धा ह्याच पद्धतीने करायची आहे। खूप सोपी आणि पटकन होणारी डिझाइन आहे। बघू शकता इथे ही सुद्धा बाही तुम्ही बघू शकता इथे। हे पहा, अशा पद्धतीने खूप सोपी आणि पटकन होणारी डिझाइन आहे। हे पहा, तुम्ही त्या आवड्यानुसार तुम्ही मणी सुद्धा लावू शकता आणि आवड्यानुसार तुम्ही ते लेस सुद्धा वापरू शकता। तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा मला नक्की सांगा। माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।